हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर सीईटीचा जो सकाळच्या सेशनचा पेपर झालेला आहे दिनांक 2 मेचा, त्या पेपरचं एनालिसिस पाहणार आहोत. कुठले महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले होते, कुठल्या पद्धतीचा पेपर होता आणि कुठल्या टॉपिक वरती तिथे प्रश्न विचारण्यात आले होते. या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आफ्टरनून इव्हनिंग सेशनमध्ये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा पेपर उद्या 3 तारखेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये पेपर कसा होता याची आयडिया देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, ओव्हरऑल जर आपण व्ह्यू पाहिला या पेपरचा, तर पेपर जो होता तो मोस्टली ईझी या कॅटेगरीकडे जातो. ईझी टू मॉडरेट प्रकारचा पेपर होता. दुसरी गोष्ट, आजच्या पेपरमध्ये 1-2 प्रश्नामध्ये ऑप्शन्स जे होते ते चुकीचे आले होते. जसं आपण मागे पाहिलं की एम-एस-टी सी मध्ये मॅथ्सच्या पेपरमध्ये पोरांचे क्वेश्चन चुकीचे होते. त्यांचे आन्सर्स चुकीचे होते. तशाच पद्धतीने इथे 2 क्वेश्चन्स जे होते त्याचे ऑप्शन्स चुकीचे होते. त्याच्यानंतर लीगल ॲप्टिट्यूड असेल किंवा लॉजिकल एनालिटिकल रिझनिंग असेल याच्यामध्ये पॅसेज जे विचारले होते ते मोठे-मोठे पॅसेजेस इथे विचारण्यात आले होते. आता हे पॅसेज जे विचारले होते ते मोठे असल्यामुळे या पॅसेजेसला वाचण्यामध्ये वेळ जात होता आणि वाचण्यामध्ये वेळ गेल्यामुळे टाइम मॅनेजमेंट जे आहे ते विद्यार्थ्यांचं थोडंसं इथे चुकत होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला पॅसेजेस जे आहेत ते बल्की पॅसेजेस याच्यामध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन आहे की 35% पेक्षा अधिक प्रश्न जे होते ते ग्लोबल ऑनलाईनच्या टेस्ट सिरीज मधून विचारले गेले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिन्सिपल आणि फॅक्ट मध्ये एक्झॅक्ट क्वेश्चन आले होते, जे मी YouTube लाईव्ह घेतलं होतं आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी प्रिन्सिपल आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन दिले होते. तर ते जे सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन जे आहेत प्रेफरन्शियली ते पहा, कारण त्याच्यामधूनच प्रिन्सिपल आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन मध्ये क्वेश्चन येत आहेत. फक्त त्याच्यामध्ये नावं चेंज होत आहे, कॉन्टेक्स्ट जो आहे क्वेश्चनचा तोच आहे. ठीक आहे मित्रांनो. आता आपण सब्जेक्ट वाईज जर पाहिलं तर पहिला जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग. याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन वरती प्रश्न विचारण्यात आले होते. आर्टिकल 32 वरती पॅराग्राफ विचारला होता. आर्टिकल 15 वरती एक क्वेश्चन होता. कॉन्ट्रॅक्ट लॉ, टॉर्ट, ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट मधला डिफरन्स आणि केशवानंद भारती केस या लँडमार्क जजमेंट वरती सुद्धा क्वेश्चन आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. याच्यामध्ये करंट अफेअर्स जे आहे ते 2024 चे विचारले होते. स्टॅटिक जीके मधून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या रिव्हर्स ऑप्शन मध्ये तिथे गोदावरी ऑप्शन होता. म्यानमार आणि रोहिंग्यावरती पण प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांचं प्रिव्हियस कोर्ट कुठलं होतं त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. एन्व्हायरमेंट मधलं नोबेल प्राइज 2024 मध्ये कुणाला मिळालं याच्यावरती प्रश्न होता. चंद्रयान 3 या मिशन वरती प्रश्न विचारला होता. G20 वरती प्रश्न विचारण्यात आला होता. क्लासिकल डान्स ऑफ केरला हा एक प्रश्न विचारण्यात आला होता आज. ग्रॅव्हिटीचं इन्व्हेन्शन कुणी केलं आहे आणि न्यूटनचा लॉ सुद्धा आज विचारण्यात आला होता. तसेच विधवा पुनर्विवाह, विडो मॅरेज हे कुणी सुरू केले याच्यावरती सुद्धा आजच्या पेपरमध्ये प्रश्न जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स मध्ये विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो म्हणजे लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग. लॉजिकल अॅनालिटिकल रिझनिंग मध्ये सिरीज, अॅनालॉजी, कोडिंग, डिकोडिंग याच्यावरती 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आले होते. सिरीज मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न अशा प्रकारचे होते. समोर तुम्हाला प्रश्न दिसतोय 4, 16, 9 क्वेश्चन मार्क. तर ऑप्शन मध्ये तुम्हाला 36 आन्सर देण्यात आलं होतं. तर एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न इथे विचारण्यात आलेले होते. कॅलेंडर मध्ये 28 मे 2006 रोजी कुठला वार होता हा प्रश्न विचारला होता. डाईस मध्ये स्टँडर्ड डाईस वरती 3च्या अपोजिट कुठला अंक असेल हा विचारण्यात आला होता. जसं आपल्याला माहिती आहे अपोजिट असणाऱ्या अंकांची बेरीज ही कधीही 7 असते. त्याच्यामुळे 3च्या ऑपोजिट 4 असेल, 4च्या ऑपोजिट 3 असेल. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट वरती प्रश्न होता. डिस्टन्स अँड डायरेक्शन वरती एक प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो. तसेच पुस्तकं आणि लेखक याच्यावरती प्रश्न विचारण्यात आला होता. हॅरी पॉटरचे लेखक कोण आहेत? डिस्टन्स अँड डायरेक्शन मध्ये सिंपल प्रश्न होते. ए नॉर्थला निघालाय, मग लेफ्टला 90 डिग्रीने वळाला, मग 180 डिग्रीने वळाला, मग राईटला 90 डिग्रीने विचारला, मग राईटला 90 डिग्रीने वळाला. अशा पद्धतीने इझी प्रश्न जे याच्यामध्ये विचारण्यात आले होते. त्याच्यानंतर क्लॉक मधून 7ला 20 कमी असताना ए घरातून निघाला. 25 मिनिट तो ट्रॅव्हल करून ब च्या घरी पोहोचला. तिकडे तो 15 मिनिट त्याने नाश्ता केला आणि 25 मिनिट
मध्ये नंतर तो ऑफिसला पोहोचला. आता ए आणि बी जे आहे ते ऑफिसला कधी निघाले असा प्रश्न इथे विचारण्यात आला होता. ऑलिम्पिक गेमवरती प्रश्न विचारला होता. इंग्रजीमध्ये जर आपण पाहिलं तर 2 पॅराग्राफ विचारले होते. त्याच्यावरती 10 प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न ईझी स्वरूपाचे होते, पण पॅराग्राफ हे मोठे-मोठे होते. त्याच्यानंतर टेन्सेस आणि स्पीचवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. इतरही टॉपिकवरती याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते. पण मला आत्तापर्यंत जेवढी माहिती समजली तोपर्यंत त्या माहितीनुसार मी तुम्हाला ही आयडिया देत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे पेपर जो होता तो कंपॅरेटिव्हली ईझी पेपर होता. 5 इयर सीईटीमध्ये जसं झालं होतं, मॉर्निंग सेशनचा पेपर ईझी आला होता. आफ्टरनून सेशनचा पेपर जो आहे तो काही विद्यार्थ्यांना टफ वाटला. तर याच्यामध्ये असं होऊही शकतं, नाही होऊ शकत. आपण काहीही बोलू शकत नाही याच्याविषयी. शेवटी सीईटी सेलच्या पेपरवरती ते डिपेंड असेल आणि आपला अभ्यास किती झालाय याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर व्यवस्थित प्रिपरेशन करा. लक्षात ठेवा या गोष्टी तुम्हाला पुढच्या सेशन्समध्ये जे पेपर येणार आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे सीईटी सेलने या टॉपिक्स वरती फोकस केलेला आहे. त्याच्यावरनं तुम्ही एक आयडिया घेऊ शकता की तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती फोकस करायचंय. ठीक आहे. व्यवस्थित प्लॅन करा, शांततेत पेपर द्या. पेपर ईझीच असणार आहे अशी अपेक्षा ठेवा आणि कंपॅरेटिव्हली पेपर ईझी असतात. सीईटी मध्ये पेपर एवढे अवघड दिले जात नाहीत. तर अशा पद्धतीने सोपे प्रश्न येतात. फक्त प्रश्न जे येतात काही प्रश्नांमध्ये पॅराग्राफ्स विचारलेले असतात, तिथे टाइम कन्झ्युमिंग पॅराग्राफ असतात ते. तर तेवढं एकदा लक्षात ठेवा. जे प्रश्न तुम्हाला पटपट सॉल्व्ह होतात ते अगोदर सॉल्व्ह करून घ्या. त्याच्यानंतर जे क्रिटिकल प्रश्न आहेत ते शेवट ठेवा. हवं तर तुम्हाला शेवट कमी वेळ मिळाला तर तुम्ही अंदाजे त्याची उत्तरं देऊ शकता. पण जे प्रश्न तुम्हाला येतात ते प्रश्न अगोदर सॉल्व्ह करा. वेळ इतर प्रश्नांमध्ये जास्त वाया घालवू नका. ठीक आहे मित्रांनो? तर हे होतं एक शॉर्ट एनालिसिस आजच्या पेपरचं. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा कारण लॉ सीईटीचे असेच अपडेट जे आहेत ते ग्लोबल ऑनलाईन वरती येत राहणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करा. बेस्ट ऑफ लक. थँक यू.